नमस्कार सर्वांना. आजपासून आपण अभि आणि मोनाची लव्ह स्टोरी पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. घरात लग्नाची गडबड आता हळूहळू शांत होत चाललेली होती. सगळे पाहुणे थकून आपापल्या खोलीत निघून गेले होते, कारण सगळे खूप दमलेले होते ना. आणि त्या मोठ्या फुलांनी सजवलेल्या खोलीत आता मोना एकटी बसलेली होती. तिच्या हातातल्या हिरव्या चुड्या हलक्या आवाजात वाजत होत्या आणि हृदय मात्र तिचं जोरजोरात धडधडत होतं. आता काय होईल, अभि कसा असेल, ते मी त्याच्याशी काय बोलू, असे तिच्या मनात हजारो प्रश्न होते. दरवाजा हळूच उघडला. अभि आत आला. त्याने मोनाकडे पाहिलं आणि काही क्षण तो तसाच थांबला, कारण मोना खूप सुंदर दिसत होती ना. मोना लाल साडीमध्ये होती. केसांमध्ये तिच्या गजरा होता. तिने डोळे खाली केलेले होते, पण चेहऱ्यावर एक वेगळीच लाज होती तिच्या. अभि हळूच हसला आणि अभि हलक्या आवाजात म्हणाला, तू इतके का घाबरत आहेस? मोना तर अजूनच लाजली. मोना म्हणाली, नाही, तसं काही नाही आहे. अभि थोडा तिच्या जवळ आला. मग माझ्याकडे बघ ना, असं तिला म्हणाला. इतकी दूर का बसलीस तू? मोना हळूच त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा लगेच नजर खाली करून बघते. अभि तिच्या समोर बसतो. अभि तिला म्हणतो, आजपासून ना आपण फक्त नवरा बायको नाही, तर बेस्ट फ्रेंडसुद्धा आहोत, ठीक आहे? असं अभि मोनाला म्हणतो. त्यावर मोना हलकसं हसते. मोना म्हणाली, तुम्ही इतके शांत असाल असं मला वाटलंच नव्हतं. अभि हसला. आणि तुला वाटलं असेल मी खूप स्ट्रिक असेल? मोना थोडंसं असं म्हणाली. दोघे पण खूप हसायला लागतात. त्या हसण्यातली ऑकवर्डनेस हळूहळू कमी होते. अभि काय करतो, टेबलवर ठेवलेल्या दुधाचा ग्लास घेतो. अभि म्हणतो, हे सगळं सिनेमासारखंच खरंच करायचं असतं का? मोना हसते आणि म्हणते, मला तर माहिती नाही आहे, पण सगळे म्हणाले होते मला की दुधाचा ग्लास घेऊन जा आतमध्ये. अभि म्हणतो, ठीक आहे मग आज आपण रूल्स तोडूया, असं म्हणाला तो. ती म्हणते, म्हणजे? तो म्हणतो, पहिली रात्र फक्त बोलायचं आणि ओळख वाढवायची. तो तसं म्हटल्यावर मोना त्याच्याकडे आश्चर्याने बघते. मोना म्हणते, खरंच? दुसरं काहीच नाही करायचं? अभि हळू आवाजात म्हणतो, हो, मला घाई नाही आहे. मोनाला थोडंसं हे वाटतं. अभि म्हणतो, मला तू आयुष्यभरासाठी हवी आहेस, एका रात्रीसाठी नाही. आणि हे ऐकून मोनाच्या डोळ्यात हलकंसं पाणी येतं आणि मोना म्हणते, मी खूप लक्की आहे. अभि तिचा हात हलकासा धरतो. अभि, मी सुद्धा. त्या रात्री ते दोघे खूप वेळ बोलत राहिले. तिच्या लहानपणीच्या गोष्टी, त्यांच्या स्वप्नांबद्दल, भविष्यात काय करायचं. हळूहळू दोन अनोळखी लोक एकमेकांचे झाले. आणि अभि तिच्याकडे बघत हलकसं हसत होता. आणि अभि मनात म्हणाला, हीच माझी दुनिया आहे आता. त्यांच्या खोलीत मंद प्रकाश होता. फुलांचा सुगंध हवेत पसरला होता. मोना अजूनही अभिच्या समोर बसलेली होती आणि दोघांच्या मध्ये एक हलकीशी शांतता आलेली होती आता. पण ती ऑकवर्ड नव्हती, ती गोड होती. अभि ना हळूच उठला आणि खिडकीजवळ जाऊन पडदा थोडा त्याने बाजूला केला. चांदणं आत आलं आणि थेट मोनाच्या चेहऱ्यावर पडलं. अभि काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. अभि हळू आवाजात म्हणतो, तुला माहिती आहे, तू खूप सुंदर दिसते. मोना लाजून खाली बघते. मोना म्हणते, आज सगळेच तसं म्हणत होते. अभि हसतो, पण माझ्यासाठी तू आजच नाही तर कायम अशीच राहणार आहे सुंदर. मोना काय करते, त्याच्याकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विश्वास दिसतो. अभि हळूच तिच्या जवळ येतो. दोघांमध्ये आता फक्त काही इंच अंतर राहतं. मोना थोडी नर्वस आणि मोना हळू आवाजात म्हणते, अभि म्हणतो, बोल ना, काय? अभि आणि त्यानंतर मोना म्हणते, मला ना थोडी भीती वाटते. त्यावर काय करतो अभि, थोडंसं हलकंसं हसतो आणि तिचा हात अलगद धरतो. अभि म्हणतो, मी आहे ना, काहीच घाबरायचं नाही.
तो तिच्या हातावर हलकासा स्पर्श करतो आणि मोनाचं हृदय धडधडायला लागतं आणि मन हळूहळू शांत होतं. मग काही क्षण दोघं काहीच बोलत नाहीत, फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघत राहतात. त्या नजरेत खूप काही होतं. विश्वास होता, प्रेम होतं आणि एक नवीन सुरुवात होती. अभि हळूच तिच्या कपाळावर आलेले केस असतात ते बाजूला करतो आणि अभि मोनाला म्हणतो, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा आहे ना? मोना हलकसं हसते, हो, आणि थोडा इमोशनल पण. अभि म्हणतो, आता तुझं सगळं माझ्यासोबत आहे आणि मी प्रॉमिस करतो तुला मी कधीच एकटी वाटू देणार नाही. आणि हे ऐकून मोनाच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. ती अचानक त्याच्या जवळ येते आणि हलकसं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. अभि थोडासा सरप्राईज होतो, पण लगेच तिच्या भोवती हात ठेवतो. त्या मिठीत काहीतरी खास होतं, पहिल्यांदाच, पण खूप आपलं वाटणारं. खोलीत शांतता असते, फक्त दोघांच्या श्वासांचा आवाज. मोना हळू आवाजात म्हणते, थँक्यू अभि. अभि म्हणतो, थँक्यू कशासाठी? मोना म्हणते, मला समजून घेण्यासाठी. अभि काय करतो, तिच्या डोक्यावर हलकासा हात फिरवतो. अभि, हे तर फक्त सुरुवात आहे. थोड्या वेळाने दोघं बेडवर बसतात. गप्पा, हसू, कधी नकळत हात हातात आणि त्या सगळ्यात त्यांच्यातलं अंतर पूर्णपणे नाहीसं होतं. रात्र हळूहळू पुढे सरकते आणि त्या रात्री त्यांनी प्रेमाची घाई केली नाही, पण प्रेम खरंच सुरू झालं. खोलीत आता पूर्ण शांतता होती, फक्त खिडकीतून येणारं चांदणं आणि दोघं एकमेकांच्या अगदी जवळ. मोना अजूनही अभिच्या मिठीत होती. तिचा श्वास थोडासा जलद झाला होता, पण तिला आता भीती नव्हती वाटत. ती एक वेगळीच भावना होती, कारण अभि हळूच तिच्याकडे पाहतो आणि अभि हळू आवाजात म्हणतो, मोना, कम्फर्टेबल आहेस ना? मोना त्याच्या छातीवर डोकं ठेवून हलकसं मान हलवते. मोना म्हणते, कारण तू आहेस ना. अभिच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित येतं. तो तिचा चेहरा हळूच वर करतो. दोघांचे डोळे एकमेकांमध्ये अडकतात. त्या क्षणी ना शब्दांची गरज होती, ना काही एक्सप्लेन करायची, फक्त नजर आणि भावना. अभि हळूच तिच्या गालाला स्पर्श करतो. तिच्या त्वचेचा तो हलका स्पर्श मोनाच्या अंगावर शहारा आणतो. मोना डोळे बंद करते. अभि 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 म्हणतो, मोना म्हणते, हे सगळं खूप वेगळं वाटतंय, पण खूप छान वाटते मला. अभि म्हणतो, तिच्या कपाळावर हलकासा किस ठेवतो. अभि म्हणतो, कारण हे खऱ्या प्रेमाचं फील आहे. मोना हलकसं हसते आणि त्याच्या शर्टला हलकसं पकडते. त्या क्षणी दोघांमधलं अंतर पूर्णपणे नाहीसं होतं. अभि तिच्या भोवती हात घट्ट करतो आणि मोना अजून जवळ सरकते. त्या मिठीत ऊब होती, सुरक्षितता होती आणि फक्त न बोललेलं वचन होतं. थोड्या वेळाने मोना हळूच म्हणते, अभि, आयुष्यभर असंच राहशील ना माझ्यासोबत? अभि लगेच उत्तर देत नाही. तो फक्त तिच्याकडे बघतो आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. अभि थोडा गंभीर आवाजात म्हणतो, मी फक्त राहणार नाही, मग तुझ्यासाठी प्रत्येक दिवस खास करणार. बघ, तू कळेलच तुला सगळं. मोना हळूच त्याच्या छातीवर डोकं पुन्हा ठेवते. त्या रात्री त्यांनी शब्दांपेक्षा जास्त भावना शेअर केल्या. स्पर्श हलके होते, खूप नाजूक होते, पण त्यात ते पूर्ण बुडून गेले होते. कोणतीही घाई नव्हती, कोणताही दबाव नव्हता, फक्त दोन मन एकमेकांमध्ये गुंतत होती. रात्र पुढे सरकत गेली आणि शेवटी मोना अभिच्या मिठीत शांत झोपली. अभि तिच्या केसांवर हलकासा हात फिरवत राहिला आणि अभि मनात म्हणाला, ही फक्त सुरुवात आहे आपल्या प्रेमाच्या.
सगळ्यात सुंदर प्रवासाची. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. नक्की सर्वांना सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.